तर नमस्कार मित्रांनो कर्नाटकातली हाय स्पीड बोट मल्पी फिशिंग बोट धरलेली असं आमच्या फिशरीज डिपार्टमेंटात. तर त्यांच्या आधी पहिल्यांदा मनापासून आभार, कारण त्यांच्याकडे त्या ताकदीची बोट नसताना सुद्धा जीवावर बेतून त्यांच्यानी ही बोट धरलेली असं वेंगुर्ल्याक, आणि ह्याच्या पुढे असाच काम करीत राहावानी अशी आशा बाळगतय. आणि मित्रांनो, आता बघूया चला बोट भीतसून कशी काय असतात त्यांची ती. तर मित्रांनो, ह्या असा सगळा त्यांचं इंच म्हणजे त्यांचं जाळा ओढूचा हत्यार आणि सगळा ह्या हैसर सामान जितके आम्ही बघला आता सगळा आणली गेली. ही आता जाळी बघा कितकी बारीक असा ह्यो त्यांचं पोटलो. माका सांगा मित्रांनो, ह्याच्यासून ह्या बॉट सुद्धा जाणार नाही तर कसली मासळी रिगान जातील ह्याच्यासून. एकूण एक मासो मोठं येऊनी बारीक येऊनी केदो ते येऊनी त्याच्या भीतूत अडकल्यानंतर खय्य घालाचो ना. त्याशिवाय ही फाडी बघा कितक्या शिसा जड, म्हणजे चिखलासून जी मासो अंडी घालतात चिखलार ती सुद्धा नष्ट करतात. म्हणजे हे खरवडीत खरवडीत भरतात. ही बघा जाळी बघा कितकी असा बोटी येते त्यांच्या, म्हणजे एक जाळी सोडून तिथं काही एक फरक पडणार नाही त्यांच्या. ही बघा कितकी बारीक, डोळ्यांसुद्धा दिसणार ना अशी इतक्या बारीक जाळी असा त्यांची. आणि ही अशी फिशिंग करतात ते पूर्णपणे अनली गेली असा. ही जाळी वापरूक दर्यात परवानगी नाही मित्रांनो. हे बघा त्यांची फिशिंग कशी असा ती. ह्यो पोटलो मी आज सांगते बारीक असा माता, आणि ह्याच्यात बघा कितक्या बारीकान बारीक मासो मित्रांनो. ह्यो सरंगो करली आणि कितको बारीक मासो मरान जाता ह्याच्यात मित्रांनो. बघा ह्यो जर असो मासो मरान जाता असा पटापट इतक्या बोटीन मागे, तर मित्रांनो दर्यात काय रावताला. हा ह्या बघतात ह्या बघा कितको मासो मारतात ते एका टायमाक. ह्या सगळ्या इतक्या असान सुद्धा सरकाराक आमच्या पारंपरिकाबद्दल कसा काय वाटणार नाही व्हायचंय मनाकडे. आमका सपोर्ट करणारं कोणच नाही. मग पैशा पुढे काय पारंपरिक माणसाक किंमत नाही काय कसा काय. मित्रांनो ह्या तर कायच नाही. तुमका आता बोटीतला जा सामान वापरतात ता दाखवतं. ह्या असा चायना टर्बो इंजिन, म्हणजे हाय स्पीड फुल हाय स्पीड. आणि हे असं बोटीतले फिश पेंटर म्हणजे मासळी खय असा काय असा तर त्यांना बरोबर समजता. मग तसे तसे थैसर ते जातात. मग मित्रांनो ज्या बोटीत ह्या इनली गेली सामान असा सगळा ता जप्त जाऊचा सोडून बोट फाईन मारून पूर्ण सोडतात कशी काय. काय नुसता माशांचा त्यांच्या लिलाव करूच्या हे आटतात आणि मग फाईन मारतात. ह्या बोटीतला सामान जेव्हा तर जप्त जाताला तेव्हा तर हय येऊचे बंद जातले. ज्या ज्या बोटिंग धरतात त्या त्या बोटीनं सामान जप्त करीत राहा. त्याची विल्हेवाट काय तिला टाकून ती फोडून टाका, जळवून टाका, पण त्यांना सामान तर रिटर्न देता का माने. हे कसले नियम. निस्ती फाईन मारून सोडून देना इनले गेली सामान असताना सुद्धा. काय नियम सगळे आमका पारंपरिक मच्छीमाराकच नियम सगळे. सरकाराक आम्ही पारंपरिकाकडसून हात जोडून विनंती असा, ह्या बेगीना ह्याच्यावर काहीतरी बंदोबस्त लागावं.